सर्वप्रथम तर या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो पुण्याच्या मॅडमचे, कारण हे जे मॅडम आहेत नगरकाला त्यांनी नेतृत्व सांभाळलेलं आहे. कोणते मॅडम कोणी मॅडम त्यांचे खूप खूप अभिनंदन. जे आज कार्यक्रम या ठिकाणी साकार केले ते कार्यक्रमाने श्रेय खरंतर म्हटल्यामध्ये त्या मॅडमला प्रतिमेच्या स्वरूपामध्ये विराजमान असलेली विद्येची देवी माता शारदा तिला माझे संस्कृत नमन. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा मार्ग दाखवणारे सावित्री माता तिला माझे संस्कृत नमन. आणि शिक्षणाचं सर्वकष माहिती सर्वकष ज्ञान आपल्या जनसमुदायाला प्राप्त करून देणारे महात्मा ज्योतिराव फुले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्या गेले, विद्येविना सुधरा ठसले, एवढे अनर्थे का अविद्येने केले. या प्रकारचा संदेश ज्यांनी आपल्याला दिलेला आहे असे महात्मा ज्योतिराव फुले. त्याचप्रमाणे एखादा शत्रू असेल आणि त्याला आपल्याला हरवायचा असेल तर आपल्याला कुशाग्र बुद्धी आणि आपला हेतू आणि आपली क्षमता या बाबी अत्यंत आवश्यक असतात. असे जे संदेश देणारे आपल्याला आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा असे मुलांचे संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आपल्याला जे चांगल्या मार्गावर शिक्षणाच्या ज्यांनी दार उघडून दिलेले आहेत आणि सर्वांना असं सर्वकष ज्ञान मिळायला पाहिजे असे विद्येचे मंदिर आपण या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये स्थापित केले गेले आहे. कारण शिक्षणामुळेच काय होतंय की आपलं समोरचं भवितव्य समोरचं पाऊल आपण टाकू शकतो. तर असं माझ्या थोर विभूतींना विनम्र अभिवादन आहे. आणि आजचा हा आपला जो कार्यक्रम जो आहे हा वर्ग 9वी कडून वर्ग 10वी ला निरोप देण्याचे कार्यक्रम निरोप समारंभाचे कार्यक्रम आयोजित केले गेले आहे. तर या समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे प्राचार्य महोदय की ज्यांनी अतिशय कुशाग्र बुद्धीने माझ्या तरी निदर्शनामध्ये असं आहे त्यांच्या विषयी बोलायचं झालं तर MS एक्सेल मध्ये निपुण आणि जे गणितीय जे काही ज्ञान आहे ते गणितीय ज्ञान मध्ये निपुण असलेले आपल्या शाळेचे महाविद्यालयाचे प्राचार्य महोदय सन्माननीय PH वडेगावकर सर यांनी अध्यक्षीय स्थान भूषवले आहे. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या वर्ग 10वी ला हिंदी या विषयाचे अध्यापन करण्याचे कार्य ज्यांनी सांभाळले होते आदरणीय आमचे वरिष्ठ शिक्षक ES हिडाऊ सर. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित नाही परंतु ज्यांनी इंग्रजी माध्यमाचे जे अध्यापनाचे कार्य सांभाळले ते असे आमचे कुंभे सर. आणि ज्यांनी मराठी या विषयाचे अध्यापनाचे कार्य सांभाळले असे आमचे कुंभे सर. ज्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चांगल्या जोमाने आपण साजरा केलेला आहे आणि त्या ठिकाणी उत्साह तुम्ही सुद्धा दर्शविलेले आहात. आणि या ठिकाणी आपल्या या महाविद्यालयामध्ये जे गणितीय अध्यापनाचे कार्य सांभाळणारे चौरे मॅडम आहेत आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सर्व चॅकआउट करणारे आमच्या मॅडम आहेत कोणत्या उरकुळे मॅडम. त्यांचं या कार्यक्रमाला खूप जास्त प्रमाणामध्ये मोलाची नाही तर भरघोस अशी त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान घेता येईल त्या प्रकारचं नेतृत्व त्यांनी आजच्या कार्यक्रमाला सांभाळलेलं आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आहे पुनश्च. तर बघा विद्यार्थी मित्रांनो की आपण हा जो क्षण जो असतो हा आजचा जो दिवस असतो खरोखर बोलायचे झालं समजा तर हा एक भावनिक क्षण असतो विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे वर्ग 10वीचे विद्यार्थ्यांसाठी तर असतोच परंतु त्या ठिकाणी अध्यापन करणाऱ्या गुरुवर्यांचा सुद्धा भावनिक क्षण असतो. म्हणजे आमचे सुद्धा भावनिक क्षण आहे. यामागे कारण काय असेल कारण तुम्ही जे आहात आमच्या या महाविद्यालयाच्या अंगणामध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही आता आपल्या आयुष्याच्या एक नव्या पाऊल म्हणजे एक नवीन वाट तुमची या ठिकाणी सुरुवात होणार आहे.
वर्ग 10वी परीक्षा म्हटलं म्हणजे तुमच्या जीवनातील ही सर्वात मोठी एक जबाबदारी आहे असं सुद्धा मला या ठिकाणी बोलावंसं वाटते. आपण या महाविद्यालयाच्या अंगणामध्ये काय शिकलाय? आपण म्हणजे स्वप्न पाहायला शिकलेले आहात. आपण अपयशाला कसं सामोरे जायचे याचे धैर्य शिकला आहात. पुन्हा आपल्याला त्याचबरोबर जर एखाद्या वेळेस आपल्याला यश प्राप्त झालं समजा तर त्याचे नम्रपणे त्याला आपल्याला द्विगुणित आनंद कसं करता येईल याचे संस्कार तुम्ही या महाविद्यालयाच्या अंगणामध्ये तुम्ही या वर्गखोलीमध्ये शिकलेले आहात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ओळख तुमची गुण नसते. गुण म्हणजे तुमची ओळख अजिबात नसते. तुमची ओळख असते प्रगती, प्रामाणिकपणा, चिकाटी. हीच तुमची ओळख असते. अपयश येऊ द्या. अपयश आलं अनेक प्रकारच्या अडचणी येतील. आयुष्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतील. परंतु अडचणीचा तो जो क्षण असतो त्याला मागे पाहू नका. कारण अपयश ही तुमची यशाची पहिली पायरी असते. आपल्या लक्षात ठेवायच्या जीवनामध्ये जर काही यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला कठोर परिश्रम, सकारात्मक विचार आपल्याला करणे आवश्यक असते. आणि सकारात्मक विचार तर असेल पण त्याचबरोबर आपल्याला स्वतःवर विश्वास सुद्धा ठेवणे अत्यंत आवश्यक असते. या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात जर जीवनामध्ये जर का आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर. कठोर परिश्रम, सकारात्मक विचार आणि तिसरे काय सांगितलं मी? स्वतःवर विश्वास. या ठिकाणी आपण बसून आहात. यापैकी कोणी डॉक्टर होणार, कोणी इंजिनियर होणार, कोणी वकील होणार, कोणी चांगले एक समाजाचा आपल्याला जीर्णोद्धार करणारा एक नेता तयार होणार, कोणी उत्तम शेतकरी तयार होणार, कोणी उत्तम गायक तयार होणार. विविध प्रकारच्या विविध क्षेत्रामध्ये तुम्ही तुमची प्रगती या ठिकाणी म्हणजे निदर्शनास येऊ शकते. परंतु केव्हा? जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तेव्हा. जगामध्ये असं कोणतेही मनुष्य नसेल की ज्याचं फिंगरप्रिंट एकसारखं असेल. प्रत्येकाचं फिंगरप्रिंट वेगवेगळे असते. म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळी क्षमता असते. प्रत्येकामध्ये वेगवेगळी क्षमता असते. परंतु त्या क्षमताला कलाटणी देण्याकरिता जे काही आमचे प्राध्यापक म्हणून जे कोणी आम्ही गुरुवर्य जे काही तुमच्या म्हणजे एखादा मातीचा गोळा असते त्याला कसं आपण घडा बनवतो किंवा विविध प्रकारचा आकार देतो त्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी या ज्ञान मंदिरामध्ये दिले जात असते. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आई वडिलांचे स्वप्न, तुमचे परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याचं भान असणे अत्यंत आवश्यक असते. सत्य एवढेच बोलू इच्छितो की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त व्हावं. आणि सत्य बोलायचं झालं की कधीही शिक्षणाला जीवनामध्ये थांबवायचं नाही. योग्य प्रामाणिक माणूस बना, प्रामाणिकता ठेवा, एक दुसऱ्याचा आदर ठेवा, मोठ्याचा आदर ठेवा. आणि जे मुळाला आपण कधी विसरतो ते विसरू नका. मुळाला सोबत घेऊन चला. कारण मूळ जर मजबूत आपण ठेवलाय समजा तर समोर आमच्या ज्या फांद्या ज्या असतात ब्रँच ज्या असतात त्या सुद्धा चांगल्या जोमाने वाढ घेत असतात. म्हणून मुळाला कधीही विसरायचं नाही. लक्षात ठेवा, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण जे कोणत्या गुरुवर्यांच्या ज्या माध्यमातून चांगल्या बाबी शिकलेल्या आहात त्यांचं आदर आणि त्यांची आठवण करणे अत्यंत आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाशिवाय आपला दुसरा पर्याय नाही. साऊथ आफ्रिकामध्ये आपल्या सर्वांना माहित असेल, ज्ञात असेल समजा, ते नेल्सन मंडेला जो नावाचा जो राष्ट्राध्यक्ष झालेला होता साऊथ आफ्रिकेचा, त्याने 27 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर म्हणजे आपल्यानंतरही तो राष्ट्राध्यक्ष झालेला होता. आणि त्यांनी बोललं होतं, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन which you can use change to the world. आपण जग बदलू शकतो. कशामुळे? शिक्षण हा सर्वात मोठा असा एक शक्तिशाली शस्त्र आहे की ज्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? पूर्ण जग बदलू शकतो. त्याचप्रमाणे पाकिस्तानामध्ये तुम्हाला माहित असेल युसुफ झाई मलाला युसुफझाई ज्याला म्हणतो आपण, त्यांनी बोललाय वन चाइल्ड वन टीचर वन बुक वन पेन कॅन यू चेंज द वर्ल्ड. त्यांनी शिक्षणाची चळवळ उभारली होती म्हणून त्यांचे नाव घेता येते. इथं मला म्हणजे अगत्याचे ठरले. शिक्षणाशिवाय दुसरे पर्यायच नाही. आपल्याला जर समोर जायचं असेल समजा गुरुजनांचं आणि शिक्षणाचे काय धरणे आवश्यक आहे. आता आपलं शिक्षण घ्यायचं म्हणजे चांगल्या गुरुवर्यांचं आपल्याला आठवण स्मरण करणे अत्यंत आवश्यक. अशा प्रकारचे सेमिनार होते ते सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलं. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट कशा प्रकारे तयार करायला पाहिजे ते सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलं. प्रत्येक घटकाच्या प्रत्येक चॅप्टर वाईज या ठिकाणी टेस्ट कशी होतात
त्या प्रकारची आपण माहिती दिली आणि तुम्हाला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून का असो ना किंवा इतर वर्गामध्ये का असो ना प्रत्येक विषयाच्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी ज्ञानार्जन तुम्हाला केलेलं आहे आणि या ठिकाणी विज्ञान विषयाचे तुम्हाला पेपर पॅटर्न कशा प्रकारचं असतंय आणि कशा प्रकारे पेपर लिहायचं असते या प्रकारचं सर्वकष माहिती सर्व वर्गाध्यापन करणाऱ्या विषय शिक्षकांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यांचं सर्व ऐकलं आपण आणि त्यांच्याच कार्याला म्हणजे त्यांनी जे आपल्याला पुरवठा केलेला आहे त्या बाबीला सर्व विचार करायचा त्या आणि त्या आपल्या सेंटरवर जाऊन आपल्याला कोऱ्या पानावर काय करायचं आहे ब्लॅक किंवा निळ्या शाईच्या पेनने त्या ठिकाणी काव्य करायचं आहे. काव्य करायचं म्हटलं म्हणजे असं रेगाटायचं असं नाही, म्हणजे जे काही तुमच्या वर्षभर तुम्ही साठवून ठेवले डोक्यामध्ये ते सर्व आपल्याला उमटवायचं आहे. कुठं? त्या पुऱ्या पेपरवर उमटवायचं आहे. आमची सर्वांची अशी इच्छा आहे आम्ही सर्व तुमचं यश पाहण्याकरिता उत्सुक आहोत. सर्व शिक्षक वृंद आम्ही तुमचं यश पाहण्याकरिता उत्सुक आहोत. शेवटी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना या आजच्या कार्यक्रमाचं विशेष स्वरूप जे होतं निरूप आणि या निरूपामध्ये पुन्हा तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं होतं यावर्षी सांगतो हा कार्यक्रम अत्यंत भावनिक असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्षणाक्षणाला या ठिकाणी म्हणजे आपण केलेले जे कार्य आहे मागचं जे आपण शिकलाय कोणी 5वी पासून आलं कोणी 6वी पासून आलं कोणी 7वी पासून आलं कोणी 8वी पासून आलं त्यांनी त्या ठिकाणी कार्य म्हणजे या शाळेच्या प्रती या शिक्षकांच्या प्रती व्यक्त व्हायचं असते. तो क्षण असतो हा. कारण तुम्ही या ठिकाणी बाकीच्या विविध क्षेत्रामध्ये जाणार है ना. आता सोशल मीडिया आहे म्हणून आपण भेटीगाठी होत असतात. आधीच्या काळामध्ये भेटीगाठी होत नव्हत्या, अचानक भेटीगाठी व्हायच्या. सोशल मीडियामध्ये आता प्रत्येक सेकंदाला भेटीगाठी होत असतात. तर आमच्या सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. चांगलं यश प्राप्त करा आणि आपल्या वाणीला इथे विराम करतो. जय हिंद, जय भारत.